आपल्या पॅरेंट्सनी स्ट्रगल केलं आहे, पण आपल्याला मात्र स्मार्ट फायनान्शियल लाईफ जगायची आहे. तर ती कशी? बघा, आपल्या आईवडिलांनी पहिल्यापासूनच खूप मेहनत घेतलेली आहे. त्यांचा पगार झाला की सगळ्यात पहिल्यांदा ते घर खर्च भागवत होते. त्याच्यानंतर मुलांच्या शिक्षणासाठी पैसे येत होते आणि त्याच्यानंतर जर काही शिल्लक राहिलं तर त्यातून ते सेव्हिंग्स करत होते, बचत करत होते. कारण की पूर्वीच्या काळी पर्याय खूप कमी होते. इन्व्हेस्टमेंट ॲव्हेन्यूज जे आहे हे कमी शिल्लक होते आणि त्याच्यामुळे लिमिटेड गोष्टीमध्येच आपण काय करत होतो, सेव्हिंग्स करत होतो. पण आज आपल्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी बरेचसे सोर्सेस जे आहेत हे उपलब्ध झालेले आहेत आणि आज आपला सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज तो म्हणजे इन्फॉर्मेशन. आज SIP आहे, आज म्युच्युअल फंड्स आहेत, फिनान्शियल प्लॅनिंग करू शकतो आपण, त्याच्यासोबत स्टॉक मार्केट आहे. या सगळ्यामध्ये पैसे आपण इन्व्हेस्ट करू शकतो. सध्याच्या काळामध्ये फक्त पैसे कमवणं हे एवढंच इनफ नाही आहे, तर ते पैसे वाढवणं, मल्टिपल करणं आणि याचं योग्य शिक्षण घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण की आपल्या आईवडिलांनी आयुष्यभर मेहनत करून आपल्याला संधी करून दिलेली आहे. आता आपली ही जबाबदारी आहे की आपल्याला त्या संधीचं वेल्थ क्रिएशन करायचं आहे. आपल्याला ही जी वेल्थ आहे ही जास्त पटीनं वाढवायची आहे, कारण की पुढच्या पिढीसाठी, नेक्स्ट जनरेशनसाठी आपण स्ट्रगलची स्टोरी सांगणार नाही आहोत. स्मार्ट फायनान्शियल डिसिजनची लिगसी देणार आहोत. त्यामुळे लक्षात ठेवा, पॅरेंट्सनी आपल्या सर्व्हायवलसाठी मेहनत केलेली आहे. आपण फायनान्शियल फ्रीडमसाठी प्लॅनिंग करणार आहोत. फॉलो करा जर तुम्हालाही स्मार्ट फायनान्शियल लाईफ जगायची असेल तर.